अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ भयकथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 11. बोलता बोलता स्नेहाचा आवाज सद्गदित झाला होता. काही क्षण सगळेजण गप्पच होते. आता इथेही काय काय झालं ते ऐक, शेखर म्हणाला. तुम्ही गेल्यावर तो शांताराम नेवरेकर मला भेटायला आला. हो, तोच तो बदमाश नेवरेकर. सुरेखाने सांगितलेलं मी तुला सांगितलं ना, त्याच्याच शब्दावर भुलून ती वसुधा फसली. वर्तमानपत्रातला फोटो पाहून तो माझ्याकडे आला होता. त्याला काय हवं होतं ते काही मला समजलं नाही, पण अजून त्याने त्या वसुधाचा म्हणजे तुझा स्नेहा पिच्छा सोडलेला दिसत नाही. त्याच्यापासून तुला सतत सावध राहायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे आज दुपारी मी त्या खरीच्या बंगल्यावर गेलो होतो. तिथे एका आउटहाऊसमध्ये ती वसुधा राहत होती आणि जिथे तुला राहायला जायचं आहे स्नेहा. मला तिथे जायचं आहे? हो, ती तुझीच जागा आहे. वसुधा गोखलेची आहे आणि लोक तुला वसुधा गोखले समजतात आणि समजणार. तुझ्यापुढे सध्या तरी तेवढा एकच पर्याय आहे, वसुधा गोखले म्हणूनच तू आता यापुढे वावरायचंस. कदाचित जुन्या परिचितांना तू ओळखणार नाहीस, पण एका अपघाताने तुला ॲम्नेशिया झाला आहे ही गोष्ट हळूहळू सर्वांना समजणार आहे. तेव्हा वागण्यातल्या लहान सहान गफलती लोक तुला आपोआपच माफ करतील. या नव्या आव्हानाने स्नेहा जरा गांगरून गेली होती. स्नेहा, त्या वसुधाची जागा मी अगदी बारकाईने तपासली, पण एक नवल आहे. ती कुठून आली, तिला घरचे कोण कोण होते, यापूर्वी ती कुठं राहत होती, तिला आणखी कोणी नातेवाईक आहेत का, तिच्या सर्व कागदपत्रात या संबंधात एकही उल्लेख नाही. तेव्हा तो भाग अजून तरी संपूर्ण अज्ञात आहे. शेखर जरासा हसत म्हणाला, मागे तू मला बिलांबद्दल विचारत होतीस ना, हे बघ तुझं पासबुक. चांगली 15,000ची शिल्लक आहे आणि त्यात काही काही व्याज जमा झाल्याच्या नोंदी आहेत. म्हणजे तिने बँकेत काही रक्कम डिपॉझिटच्या पावत्यावरही ठेवली असावी. तेव्हा पैशांचा प्रश्न सुटला की नाही? हो, स्नेहा म्हणाली. पैसा हे काही सर्वस्व नाही, पण जगण्यासाठी, सुखाने आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसा हा हवाच. निदान या क्षणी तरी तिच्या मागे ती विवंचना नव्हती. पण डॉक्टर, हे बँकेतलं काम ते कसं जमायचं? आजवर मी 1-2दा पैसे भरायला किंवा अवीचा चेक भरायला बँकेत गेली असेल, तीच काय ती? एक हात वर करून शेखर म्हणाला, त्याची काळजी आता नको. मी स्वतः तुझ्या खातेप्रमुखांना भेटणार आहे. आता तुला राहायला हक्काची जागा आहे, आर्थिक विवंचना नाही. आता या नवीन परिस्थितीला सामोरं जाण्याचं आव्हान तू स्वीकारायला हवंस. तेवढ्यात फोनची घंटा खणखणली. फोन सारंगच्या आईचा होता. फोन शेखरनेच घेतला. फोनमध्ये तो म्हणाला, अगं मावशी, किती काळजी करतेस? तो काय आता लहान आहे का? हो हो हो, आत्ताच दोघं इथं आले आहेत. चहा घेतायत? हो. लागलीच नाही, पण एवढ्यातच निघतीलच तिकडे यायला. अच्छा. मग फोन खाली ठेवत तो सारंगला म्हणाला, तुमच्या आईबाई. सारंग हसत म्हणाला, मला निघायलाच हवं. स्नेहा चल.
आपल्या आईला आपल्याबद्दल एवढी काळजी का वाटते याचं कोडं काही सारंगला उलगडत नव्हतं. स्नेहाला त्या शनिवारी संध्याकाळी त्याने वर ब्लॉकमध्ये आणलं तेव्हा आई जराशी नाराज झालेली होती हे त्याच्या नजरेतून सुटलं नव्हतं. स्नेहाची समस्या खऱ्या अर्थाने आईला समजली आहे की नाही याचीच त्याला शंका वाटत होती. त्याला स्वतःला स्नेहाबद्दल काय वाटत होतं? त्या 3 विलक्षण अनुभवातून जातानाची तिची अवस्था त्याने स्वतःच पाहिली होती. एकदा अगदी सुरुवातीस भ्रमित असहाय्य अवस्थेत फुटपाथवर उभी असताना गच्चीवरून तिला आपला वाडा दिसला. तो भास असण्याची शक्यता होती, पण बिल्डिंगच्या मागच्या बाजूची ती 2 झाडं पाहून झालेली तिची अवस्था ती किती विलक्षण, उत्कंठित आणि भावनावश झाली होती. आणि मग तळेगावला त्या घरातलं तिचं वागणं, खरं तर विसंगती खूपच होत्या. पण स्नेहाच्या वागण्यात जो एक सहज आणि नैसर्गिक आत्मविश्वास होता त्याबद्दल शंका घेण्याचं कारणच नव्हतं. त्या टायगरची प्रतिक्रियाही सूचक होती. भीतीचे, रागाचे जसे काही काही फेरोमोन असतात तसे आत्मीयतेचे, प्रेमाचेही असतात का? कारण टायगरला हे नक्कीच जाणवलं होतं की या स्त्रीची आपल्यावर विलक्षण माया आहे. आणि स्नेहाने एक एक अनुभव सांगताच तो सदाशिव चकित आणि अवाक झाला होता. त्याची स्वतःची प्रतिक्रिया काय होती? त्याला तिच्याबद्दल सहानुभूती तर वाटत होतीच, त्याखेरीज मनात विलक्षण कुतूहलही होतं. आजपर्यंत त्याने ज्या घटना केवळ पुस्तकातच वाचल्या होत्या त्यांच्या इतकीच रोमांचकारी घटना प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांसमोरच उलगडत होती. पण याखेरीज भावनेचा आणखी एखादा पदर होता का? काही काही वेळा स्वतःच्या मनात डोकावून पाहण्याची स्वतःलाच भीती वाटते. घरी परत आल्यावर स्नेहा तिच्या खोलीत विश्रांतीसाठी गेली होती. घरात आई आणि सारंग एवढे दोघेच होते. दिवसभरातल्या घटनांची माहिती आईला द्यायला हवीच होती. सारंगला आई स्वयंपाकघरात दिसली. ती स्वतःसाठी चहा बनवून घेत होती. कदाचित सारंग स्नेहा परत आल्यावर चहा बनवायला तिचा विचार असेल. टेबलापाशी बसता बसता सारंग म्हणाला, आई, मला माहीत आहे काय काय झालं ते जाणून घ्यायला तू अगदी उत्सुक असतील, पण सरळ सरळ विचारणार नाहीस म्हणून मीच सगळं सांगायला आलो आहे. चहाची कप बशी घेऊन आई त्याच्यासमोर बसली. खरं सांगू का, ही स्नेहा मागे त्या तळेगावच्या घराबद्दल सांगत होती, पण शेवटपर्यंत मला काही खात्री नव्हती. आता शेखरने चौकशी केली तेव्हा तळेगावात प्राध्यापक शारंगपाणी होते. त्यांचा बंगला होता. एक सदाशिव शारंगपाणी तिथे पोलीस खात्यात इन्स्पेक्टर आहेत हे सर्व समजलं होतं. पण या स्नेहाच्या बाबतीत काय खरं काय कल्पित हेच समजणं मोठं कठीण झालं आहे. पण तिथे घर होतं, तिला रस्ता माहीत होता, घरही ओळखीचं निघालं. पण त्या घरात ज्या वयस्क बाई होत्या त्यांना स्नेहा आई आई म्हणून हाक मारत होती, पण त्या मात्र बिचकून आणि भिवून मागे सरत होत्या. शेवटपर्यंत त्याने आपला हेका सोडला नाही. मला मुलगीच झाली नाही म्हणत होत्या त्या. त्यांनी गड्याला बोलावलं स्नेहाला घराबाहेर काढण्यासाठी, पण त्याने साहेबांना बोलावून आणलं. साहेब म्हणजे स्नेहा ज्याला भाऊ म्हणत होती तो सदाशिव शारंगपाणी, इन्स्पेक्टर. त्याच्याकडे स्नेहा मोठ्या विश्वासाने वळली, पण त्यानंही तिला ओळखलं नाही. पण आई, स्नेहा त्या दोघांच्या लहानपणाच्या कितीतरी आठवणी सांगत होती. तिने वर्णन केलेल्या अपघाताची खूणसुद्धा सदाशिवाच्या हातावर होती. तिने सांगितलेले प्रसंग ऐकून तो अतिशय अस्वस्थ झालेला दिसला. शेवटी निराश होऊन स्नेहा त्याचा निरोप घ्यायला गेली तेव्हाही ती बाई रागाने मागेच सरली. पण हा सदाशिव, त्याने मात्र तिच्या मस्तकावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. सारंग स्वतःशीच मान हलवत होता. आई, मला याचा अर्थच समजत नाही. स्नेहाच्या सांगण्यातल्या काही गोष्टी तंतोतंत जुळतात, पण बाकीच्यांची कोणतीही खूण नाही, त्यांना कोणतीही सत्यता नाही, अस्तित्वच नाही.
मग काही वेळाने तो पुढे बोलायला लागला. काल सुरेखा खरे नावाच्या बाई हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. स्नेहाला तिच्या फोटोवरून त्यांनी ओळखलं, पण स्नेहा म्हणून नाही, तर वसुधा गोखले म्हणून. हे काय आणखी नवीनच? ही स्नेहाच त्या खऱ्यांच्या बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये वसुधा गोखले या नावाने पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. म्हणजे ती खोट्या नावाने राहत नव्हती. शेखर आज दुपारी त्या खऱ्यांच्या बंगल्यावर जाऊन आला. वसुधाची खोली पाहून आला. वसुधा एका बँकेत नोकरी करीत होती. तिचे घरदार सामान सर्व आहे. कपडे लत्ते आहेत, नोकरी आहे, बँकेत तिच्या नावावर भरपूर शिल्लक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 1-2 दिवसात ती त्या जागेत राहायला जाणार आहे. मग छान झालं की सगळाच प्रश्न मिटला. तसं नाही आई, खऱ्या प्रश्नांची तर ही सुरुवात आहे. स्नेहाला सुरेखा खरे, तो बंगला, बँकेतली नोकरी यातलं काहीही आठवत नाही. अर्थात शेखरच्या सांगण्यावरून ती त्या जागेत राहायला जाणार आहे, पण ती किती गांगरून गेली आहे. स्वतःच्या बोलण्याच्या नादात सारंगच्या लक्षात आलं नाही की त्याच्या आईची तीक्ष्ण नजर त्याच्यावर एकटक खिळली आहे. टेबलापासून उठत तो म्हणाला, एकूण आज खूपच घडामोडी झाल्या आहेत. 1-2 दिवसात स्नेहा तिकडे राहायला जाणार आहे. पण आई, तुझ्यासारखा मी प्रश्न मिटला एकदाचा असं म्हणून हात झटकून मोकळा होणार नाही आहे. म्हणजे हे, ती अगदी एकटी आहे. एका संपूर्ण अपरिचित नव्या जागेत प्रवेश करते आहे. तिला मदतीची, आधाराची आवश्यकता आहे. कोणीतरी सतत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं आहे. ते मी करणार आहे. पण सारंग, तुझा काय संबंध आहे विचारू नकोस आई. कदाचित मला नीट शब्दात मांडता आलं नसेल, पण मला ती आवश्यकता वाटते. तुला सांगणारे आम्ही कोण बाबा? तू आता करता सवरता झालास. तुझं हे तुला चांगलं कळतं. असा टोन घेऊ नकोस आई. मला माहीत आहे स्नेहाला मी शनिवारी संध्याकाळी वर आणलं हेच तुला फारसं पसंत नव्हतं. जगाकडे पाहण्याचा तुझा आणि माझा दृष्टिकोन वेगळा आहे. तिची हकीकत तुला एखाद्या भ्रमिष्ठाच्या बडबडीसारखी वाटली असेल. मी तुला दोष देत नाही. सुरुवातीस मलाही तिचे दावे जरा अशक्य कोटीतलेच वाटत होते. पण तिच्या शब्दांना असे काही अनपेक्षित पुरावे मिळाले आहेत की मलाही कधी खऱ्या खोट्याची शहानिशा करणं महाकठीण कर्म वाटायला लागतं. आई, इथे काहीतरी विलक्षण रहस्य आहे. कार्यकारण भावाला, काल रहाटीला, घटनाक्रमांना इथे एक मोठा विलक्षण तिढा पडलेला आहे. आणि ती म्हणते तसं खरोखरच काही प्रकार घडला असेल तर त्याला सामोरं जायला मोठ्या धीराचा माणूस हवा. अशा प्रसंगी कोणीतरी मदतीस असेल तर त्या माणसाला खूपच धीर येईल. मग सारंग खोलीतून गेला. 5-5:30च्या सुमारास सारंग बाहेरच्या खोलीत दिवसाचे पेपर चाळत बसला होता. बाबा आणि प्रिया यायची वेळ झाली होती. तेवढ्यात स्नेहाच आतून आली. तिच्याकडे एक नजर टाकताच त्याला उमगलं की तिला काहीतरी बोलायचं आहे. ती आपण होऊन त्याच्याशी बोलण्याची ही पहिलीच वेळ होती हे त्याच्या ध्यानातच आलं नाही. सारंग, ती म्हणाली. बस की, अशी उभ्या उभ्याने काय बोलतेस? माझी एक रिक्वेस्ट होती. सांग. डॉक्टरांना विचारून आपण आजच संध्याकाळी त्या कोण खऱ्या आहेत त्यांच्या पत्त्यावर गेलो तर? म्हणजे तुझी जागा तुला पाहता येईल म्हणतेस? हो. जरा त्रास देते आहे तुम्हाला, पण त्रास अजिबात नाही. तू तयार हो. मी शेखरला फोन करून पत्ता विचारून घेतो आणि आईला सांगतो. जा, हो तयार. शेखरने पत्ता ताबडतोब सांगितला. त्यालाही ती कल्पना योग्य वाटली. आईचा विरोध होणार ही सारंगची कल्पना बरोबर ठरली. पण विरोध करून काही फायदा व्हायचा नाही हे एव्हाना तिला समजलं होतं.
हौसेने आणलेली पण आपल्या जराशा सावळ्या रंगाला अजिबात शोभत नाही म्हणून बाजूला ठेवलेली साडी प्रियाने स्नेहाला दिली. ती फिकट करड्या रंगाची प्रिंटेड साडी तिला किती खुलून दिसत होती. सारंगच्या मनात अगदी सहज विचार आला. 20 मिनिटात ते त्या पत्त्यावर पोचले. बहुधा शेखरने त्या खऱ्यांच्याकडे फोन केला असावा, कारण बंगल्याच्या फाटकातच स्वतः सुरेखाच उभी होती. मोटरसायकल गेट समोर थांबताच ती घाईने पुढे आली आणि स्नेहाचा हात हातात घेत म्हणाली, वसू, डॉक्टरांनी फोन केला की तू येते आहेस. मला इतका आनंद झाला. पण हळूहळू सुरेखाच्या चेहऱ्यावर हास्य मालवलं गेलं. स्नेहाच्या जराशा तटस्थ चिंतातू चेहऱ्याकडे पाहता पाहता ती म्हणाली, अगो बाई, मी विसरलेच होते डॉक्टरांनी सांगितलेलं की तुला मागचं काही आठवत नाही म्हणून. पण कमाल आहे हो. या ना आत. सारंग आणि स्नेहा गेटमधून आत आले. सुरेखाने आउट हाऊसची किल्ली बरोबरच आणली होती. या म्हणून ती वळून मागे गेली. भिंतीतलं दार उघडून ती आत गेली. आत 2 दिवे लागले. स्नेहाने आत पाऊल टाकलं. तिची मनस्थिती खरोखर वर्णन करण्याच्या पलीकडची झाली होती. तिकडे सारंगच्या घरी कॉटवर पडल्या पडल्या तिने खूप विचार केला होता. डॉक्टरांचं म्हणणं तिला पटलं होतं. वसुधा गोखले या नावाने वावरण्याखेरीज तिला दुसरा पर्यायच नव्हता. पण तिलाही वसुधा संपूर्ण परकी होती आणि आता त्या वसुधाच्या खोलीत पाय टाकताना एखाद्या परक्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर आपण अतिक्रमण करीत आहोत ही प्रखर भावना मनात होती. ज्या शरीरात ती वावरत होती ते शरीर वसुधाचं असेल, पण आत आत्मा मात्र स्नेहाचा होता. आत्तापर्यंत न आलेला एक विलक्षण विचार या क्षणी तिच्या मनात आला. या सुरेखाने तसंच त्या नेवरेकरने फोटो पाहताच तिला वसुधा गोखले म्हणून ताबडतोब ओळखलं होतं. ती स्नेहा आणि ही वसुधा, त्या दोघींच्यात इतकं साम्य होतं. ही वसुधा कशी दिसते हे ती रोज आरशात पाहतच होती, पण ती स्नेहा कशी दिसत होती. तिच्यापाशी फोटो नव्हता, काही नव्हतं. तळेगावला आई आणि सदाशिव दोघांनाही या स्नेहाचं अस्तित्वच मान्य नव्हतं. पूर्वाश्रमीच्या स्नेहाला ओळखणारा कोणी नव्हताच. तिच्या शब्दांखेरीज त्याला काहीही पुरावा नव्हता. ती वसुधा कोठे गुप्त झाली असेल ती असो, वसुधा गोखले या नावानेच वावरणं शहाणपणाचं आणि व्यवहारीपणाचं होणार होतं. आपण स्नेहा आहोत हे तिने विसरून जायला हवं. आयुष्याच्या पुस्तकाचं पान उलटलं होतं. नवं पान समोर आलं होतं. शेक्सपियर म्हणाला होता तसं जीवन हे एक प्रचंड नाट्य असलं तर तिची भूमिका आता बदलली होती. ती स्वीकारायलाच हवी होती. सारंग, डॉक्टर, त्यांच्या घरचे सर्व सद्वर्तनी लोकांवरचा आपला बोजा आता काढून घेतला पाहिजे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.